सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरू करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे शुभ योग प्राप्त होत आहेत. सकाळपर्यंत एखादा विशेष करार होणार असून तुम्हाला विशेष मान सन्मान देखील मिळणार आहे. भौतिक विकासाचा योग चांगला आहे. कोणतीही रखडलेली कामं संध्याकाळी पूर्ण करण्यात तुम्हाला आनंद होईल. संध्याकाळी मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. समाजातील शुभ खर्चामुळे तुमची कीर्ती वाढेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून नवीन योजनांमध्ये तुम्हाला फायदा होईल. कुठेतरी सहलीला जायचे किंवा फिरावंसं वाटेल. जागा बदलाशी संबंधित कोणतंही काम आज यशस्वी होईल. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये तुमचा थोडासा गोंधळ होतोय असं वाटेल, परंतु सगळं काही व्यवस्थित होणार आहे. कुटुंबामध्ये शुभ कार्याचा प्रारंभ होणार असून वातावरण आनंदी राहणार आहे. ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण तुमच्यासाठी तयार होईल आणि तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय सर्जनशील आहे. कोणतेही क्रिएटिव्ह काम पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळणार असून त्याचा तुम्हाला पुढे मोठा फायदा होणार आहे. क्रिएटिव्ह काम करण्यात तुमचा संपूर्ण दिवस जाईल, परंतु शेवटी काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी कामं आज पूर्ण होतील. काही नवीन योजनाही तुमच्या मनात येतील आणि प्रत्येक बाबतीत वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला असून तुम्ही जे काही काम मनापासून कराल ते पूर्ण होईल. त्यात तुम्हाला फायदा होईल. मेहनतीचं फळही मिळेल आणि तसेच अपूर्ण राहिलेली कामं देखील पूर्ण होतील. महत्त्वाच्या चर्चा देखील तुम्ही आज पूर्ण कराल. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुमचा जोडीदारही तुम्हाला साथ देईल. आज तुमचा मूड फिरायला जाण्याचा आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि आजचा दिवस तुम्हाला बराच फायदा देणार आहे. धर्म आणि अध्यात्माच्या बाबतीमध्ये अभ्यासासाठी थोडा वेळ काढणं चांगले ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील सदस्यांसोबत संध्याकाळचा वेळ तुमचा मजेत जाणार आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांचा दिवस शुभ असून वागण्यामध्ये संयम आणि सावधगिरी बाळगा. आजूबाजूच्या लोकांशी संघर्ष किंवा काही भांडण होणार नाही याची काळजी घ्या. घरामध्ये कोणत्याही शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं तुमची कामं करा. तुमचा रात्रीचा वेळ शुभ कार्यामध्ये व्यतीत होईल. पैशाच्या बाबतीत तुम्हाला फायदा होणार आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुमचं प्रत्येक कार्य यशस्वी होईल. आज तुमच्या कामाशी संबंधित सर्व वादांवरती तोडगा निघणार आहे, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. नवीन प्रकल्पांवरती तुमची कामं सुरू होणार आहेत. तुमच्या यशावर किंवा तुमच्या स्थावर मालमत्तेच्या बाबतीमध्ये कुटुंबातील सदस्य काही समस्या निर्माण करू शकतात किंवा त्यांच्याशी वाद हे वाढू शकतात. अशावेळी तुम्ही शांत राहा आणि तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल. आजचा दिवस खूप छान असून तुम्हाला लाभ देणार आहे. दिवसभर चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यात तुम्हाला लाभ होणार असून थोडी मेहनत मात्र घ्यावी लागेल. कुटुंबामध्ये शांतता राहील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नाविन्य तुम्ही आणू शकलात तर भविष्यामध्ये फायदा होईल. ऑफिसमध्ये तुम्ही उत्साही असाल आणि काम कराल, तसेच तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. व्यवसायाच्या बाबतीत थोडी जोखीम घेतल्यास मोठा नफा होण्याची शक्यता आहे.
दैनंदिन कामकाजाच्या पलीकडे जाऊन काही नवीन कामांमध्ये तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला फायदाच होणार आहे. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी काही पैशांची व्यवस्थाही करावी लागू शकते. एवढंच नाही तर एखाद्याला आर्थिक मदत देखील करावी लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. भागीदारीत केलेली कामं तुमच्यासाठी खूप यशस्वी होतील. घरातील दैनंदिन कामं हाताळण्याची आज सुवर्ण संधी आहे. आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. प्रामाणिकपणाने आणि नियमितपणे तुम्ही काम केले तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. तसेच तुमचं काम हे सहज पूर्ण होईल. आजचं नशीब 85% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आज मानसन्मान मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. व्यवसायाच्या दृष्टीनं दिवस आनंददायी राहील. घाई गडबडीमध्ये चूक होऊ शकते म्हणून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. पैशांशी संबंधित बाबतींमध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. तुमच्या योजना आज यशस्वी होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांच्या योजना यशस्वी होतील. व्यापारामध्ये जोखीम घेतल्यानं फायदा होईल. संयमानं आणि आपल्या मृदू वागण्यानं समस्या सुधारता येतील. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला जे काही मिळवायचं होतं ते साध्य करायचं होतं ते आज पूर्ण होईल. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करता आली तर ते चांगलंच होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने असेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.